सभापती महोदय, संयुक्त समितीचा अहवाल आणि संयुक्त समिती गठीत केल्याच्या नंतर हा विशेष जनसुरक्षा कायदा हा तयार करण्यात आला। मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा तिघांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः ह्या चिकित्सा समितीचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि सर्व सदस्य, विधान परिषदेमधील सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील जी असतील, सन्माननीय विक्रमजी काळे असतील, सन्माननीय शशिकांतजी शिंदे, सन्माननीय मनीषा ताई कायंदे, सन्माननीय सुशीलजी शिंदे, श्रीमती उमाताई खापरे, सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रेजी, सन्माननीय अमित गोरखेजी आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांनी या समितीमध्ये काम केलं आणि त्यांनी अहवाल सादर केला। अध्यक्ष महोदय, मुळात ह्या कायद्याची गरज काय? सभापती महोदय, आपण गेल्या अनेक वर्ष नक्षलवाद हा महाराष्ट्रामधील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आहे आपण पाहतो। ह्या नक्षलवादामुळे आपले हजारो सैनिक शहीद झाले, अशा बातम्या, असे माहिती आपण अनेक वेळा आपल्या कानात आपण ऐकलेल्या आहे। परंतु अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, नेमक्या या कायद्याची आज गरज का पडली? आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की माओवाद हा शब्द आपण ऐकलेला आहे, पण एक समज असा आहे, माओवाद म्हणजे जंगलामध्ये होणारी तिथे क्रांती, जंगलामध्ये तिथे होणारं युद्ध म्हणजे माओवाद। परंतु सभापती महोदय, आज हे विधेयक मांडत असताना मला अधोरेखित करायला हवंय। आपल्याला कल्पना आहे की सीपीआय माओस म्हणून एक संघटना होती आणि या सीपीआय माओसच्या काही अंगीकृत संघटना होत्या किंवा आहेत। सभापती महोदय, मुळात ही सीपीआय माओस जी संघटना आहे किंवा होती आपण म्हणू, कारण त्याच्यावर त्याचा बॅन आलेला आहे। या सीपीआय माओसने त्यांच्या काही अंगीकृत संघटना तयार केल्या। त्यांचं काम काय होतं? त्यांनी दोन बॉडीज तयार केल्या। एक संघटना ही जंगलामध्ये लढेल आणि दुसरी संघटना त्यांच्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो त्या शहरामध्ये लढतील। शहरामध्ये लढत असताना कुठलं व्हायलन्स वगैरे होत नाही, रक्तपात होत नाही, परंतु जंगलामध्ये जे युद्ध चाललंय त्याला मोठं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी, त्याला यशस्वी करण्यासाठी शहरामध्ये देखील एक फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार करायच्या, अशा पद्धतीचं त्यांची ती ऑर्गनायझेशन त्यांनी तयार केली। सभापती महोदय, ही संघटना तयार करत असताना या संघटनेने स्वतःचं संविधान तयार केलं। या संघटनेने स्वतःचं संविधान तयार करत असताना ही संविधानाची प्रत मी आता इथे आणलेली आहे। या संविधानामध्ये भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी पार्टी संविधान असं हे संविधान आहे। सभापती महोदय, या संविधानामध्ये अतिशय काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मी इथे वाचून दाखवतो की कशा पद्धतीने आपली पार्टी असली पाहिजे, कशा पद्धतीने संघटन वाढलं पाहिजे, कशा पद्धतीने संघटनाचं स्ट्रक्चर असलं पाहिजे, कशा पद्धतीने संघटनाचं स्ट्रक्चर शहरामध्ये काम करेल, जंगलामध्ये काम करेल, असंही त्यांचं संविधान आहे। सभापती महोदय, याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की क्रांती सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोकयुद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकवार सत्ता दाखल करना है के जरिए आगे बढ़ेगी और पूरी होगी। दीर्घकालीन लोकयुद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उन पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा। गांवों से शहरों की तरफ बढ़ते हुए अंत में कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा, स्पष्ट यांच्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे। आणि विशेष म्हणून मला नमूद करायला हवंय
की ह्या संघटना भारतीय संविधानावरती विश्वास ठेवत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती हे विश्वास ठेवत नाहीत. ते हे संविधान मानतात. ह्या संविधानाच्या आधारे ते काम करतात. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे गाव से शहरों तक, म्हणजे फक्त गावामध्ये नाही शहरामध्ये देखील हा नक्षलवाद पसरवायचा. आणि नक्षलवाद पसरवत असताना कशा पद्धतीने आपण कारवाया केल्या पाहिजेत ह्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. किंवा कशा पद्धतीने आपण ही पार्टी की संघटन मजबूत करायची त्यांनी त्याच्यामध्ये काही संदेश दिलेले आहेत. आणि त्याची पार्टी कशी तयार करायची त्यांनी तसं स्पष्ट नमूद केलेलं आहे. पार्टी सेल इसमें किसी एक गांव में अथवा 2 या 3 गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री में अथवा शैक्षणिक संस्थान में अथवा एक मोहल्ले में अथवा 2 या 3 मोहल्ले को मिलाकर 3 से 5 सदस्य होते हैं. जन संगठनों की इकाई को में से गठित किए जा सकते हैं. फॅक्टरी असतील, शैक्षणिक संस्था असतील, ह्यामध्ये देखील आपण शिरकाव करायचा, त्यांना ह्या पाठीचा आपण भाग करायचा. हे त्यांच्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही मोहीम कधीपासून चालू झाली? मला ह्या निमित्ताने अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे की आज हा कायदा आणत असताना आज आम्ही महायुती सरकार आमचं आहे, भाजपचा हा अजेंडा आहे असं काही जण म्हणतात. आणि मग भाजपच्या विरोधामध्ये जी काही लोक आहेत, काही संघटना आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये अडचणीमध्ये त्यांना अडकवण्यासाठी हा कायदा आणला जातो असे काही चर्चा आहेत. परंतु सभापती महोदय, मला नमूद करायला हवं आहे की ही चर्चा काही आज चालू झालेली नाही. शहरी जे काही नक्षलवाद आहे, अर्बन नक्षलाइट जे आहेत, हे आज जन्माला आलेले नाही किंवा ह्याच्या विरोधामध्ये आज पहिल्यांदा सरकारने काही हा कायदा आणला असं किंवा ही काही भूमिका मांडली असला विषय नाही. सभापती महोदय, 18 फेब्रुवारी 2014 ज्यावेळेला केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं, त्या सरकार असताना अधिवेशनामध्ये एका MP म्हणजे सदस्यांनी प्रश्नोत्तरात असा प्रश्न विचारला की वेदर द इन्क्रीजिंग प्रेशर फ्रॉम द सिक्युरिटी फोर्सेस द नक्सलाइट्स absconded in deep forest have started spreading their wings throughout the country by forming front organizations. असा प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर काय आहे? त्यावेळेला मिनिस्टर ऑफ स्टेट होम अफेअर्सने दिलेलं उत्तर आहे, ऑन ओकेजन्स ड्युरिंग ऑपरेशन्स बाय सिक्युरिटी फोर्सेस द CPI Maoist underground cadres shift to softer areas including urban areas looking for safe hideouts. On such occasions, the underground front organizations provide safe hideouts to armed cadres. The front organizations also facilitate procurement of the supplies, etc. To the Maoist war machinery, they also initiate legal action on various issues to slow down the enforcement regime. They are also adept at dissemination of propaganda and disinformation to dominize the state and the security forces. Of late, it has also come to notice the members of such front organizations are monitoring professional revolutionaries to be included in the underground movement. Professional revolutionaries म्हणजे काय? शहरामध्ये अशा कशा संस्थांसोबत जोडलं जायचं जे प्रोफेशनलिझम त्याला आपण ओळख देतो. शहरामधील हा नक्षलवाद हा वाढवायचा. आणि अध्यक्ष महोदय, हे UPA सरकारच्या वेळेला दिलेलं हे उत्तर आहे. UPA सरकारच्या वेळेलाच सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट सादर केलं गेलेलं आहे. या ॲफिडेव्हिटमध्ये देखील काही मी गोष्टी नमूद करून सांगेन. सभापती महोदय, आपण म्हणजे त्यावेळेला UPA सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेलं ॲफिडेव्हिट आहे. काय म्हटलंय? The second strategy of CPI Maoist is to mobilize certain targeted sections of the population, especially the urban population, through its mass organization, which are otherwise known as front organizations. The mass organization mostly operating under the grab of human rights NGOs are organically linked to the CPI Maoist party structures but maintain separate identities in an attempt to avoid legal liability. These mass organizations are generally manned by ideologies who include accommodation and activists fully committed to the party line.
Such organizations obstinately pursue human right related issues and are also adept at using legal processes of the Indian state to undermine and emasculate enforcement action by the security forces and also attempt to malign the state institution through propaganda and disinformation to the further cause of the revolution. म्हणजे प्रस्थापित संविधानिक प्रस्थापित ज्या संस्था आहेत किंवा सरकार आहे त्याला डिस्टर्ब करणं असं यूपीए सरकारने तर सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेविट सादर केलेलं आहे. मी फक्त शेवटचे अजून एक पॅरा वाचतो. द थर्ड स्ट्रॅटेजी ऑफ द सीपीआय माओइस्ट पार्टी is to form a rainbow coalition of various insurgent groups in India so as to launch a united front attack against the existing state machinery. It is submitted that the CPI Maoist Party believes that through this three-pronged strategy, they can seize the political power in India and usher in communist state and society. कोण म्हणते? यूपीए सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेलं एफिडेविट आहे. क्लिअरली त्यावेळेला सरकारचं असं म्हणणं होतं की शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून जे काही पॉलिटिकल पॉवर इन इंडिया इन अशर कम्युनिस्ट म्हणजे त्यांचं कन्व्हर्जन कम्युनिस्ट स्टेटमध्ये झालं पाहिजे. त्यांचं कन्व्हर्जन हे त्या सोसायटीमध्ये झालं पाहिजे. म्हणजे कम्युनिझल स्टेट आणि सोसायटी तयार करायची हा त्यांचा मूळ हेतू. अध्यक्ष महोदय, सरकार कोणाचंही असू द्या. सभापती महोदय नाही. सभापती महोदय मला संरक्षण द्यावं. सभापती महोदय मला संरक्षण द्यावं. सभापती महोदय मला संरक्षण द्यावं. मला संरक्षण द्यावं. माननीय मंत्री बिल मांडत आहेत. मला वाटतं माननीय मंत्र्यांचं आपण ऐकून घ्यावं. त्या खात्याचे राज्यमंत्री बिल मांडत आहे. मला असं वाटतं की आपण कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले. सभापती महोदय यांची मोडस ऑपरेटिंग कशी आहे? या मोडस ऑपरेटिंग मध्ये कुठल्या समाजामधील घटकांना ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यायचा ह्याची देखील त्यांच्याकडे गाईडलाईन आहे. मग याच्यामध्ये विद्यार्थी असतील, बेरोजगार तरुण असतील, गरीब शेतकरी असतील, सामाजिक संघटना असतील, ह्यांच्याकडे काही विषय दिले जातात. विषय देऊन त्यांनी काम काय करायचं, त्यांनी काही जेव्हा कुठल्या आंदोलनं उभी राहतात या आंदोलनामध्ये घुसखोरी करायची आणि घुसखोरी करून जे त्यांच्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे त्या संविधानाचा अजेंडा तो तिथे साध्य करायचा. जे संविधानामध्ये म्हटले आणि त्यांची मोडस ऑपरेटिंग कुठल्या घटकांना सोबत घेतात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांपासून युवा घटकांपासून गरीब शेतकऱ्यांपासून या सगळ्यांना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा समावेश करून घ्यायचा असा त्यांची मोडस ऑपरेटिंग. त्याची काही उदाहरणं आहेत. मी फक्त एकच उदाहरण देईन की आज ह्या कायद्याची नेमकी गरज काय पडली. यूएपीए कायदा आहे केंद्र सरकारचा, मकोका म्हणून आपला अतिशय कडक कायदा आहे. मग अशा वेळेला यूएपीएच्या मार्फत नक्षलवाद्यांवरती कारवाई होत असताना आपल्याला विशेष जनसुरक्षा कायद्याची गरज काय पडली. एकच उदाहरण देईन. याच्यामध्ये त्यांची मोडस ऑपरेटिंग आणि आपल्या ह्या कायद्याची गरज काय, दोन्ही गोष्टी अधोरेखित होतील. सभापती महोदया, एक देशभक्ती युवा मंच त्या नावाने एक मंच चालवतो. आपल्याला जी करायची ती कल्पना असेल. या देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून अध्यक्ष महोदया, सभापती महोदया, चळवळ त्यांनी चालू केली आणि थेट माओवास्टला जाऊन भेटली. त्यांचं नाव काय होतं? राजा ठाकूर म्हणून. ही देशभक्ती युवा मंच. नाव काय? देशभक्ती युवा मंच. नाव गोंडच ठेवायचं. भारतीय संविधानावरती विश्वास ठेवतो असं फ्रंटल म्हणजे समोरचा चेहरा उभा करायचा, परंतु आतून माओवाद्यांचं काम करायचं, आतून नक्षलवादाचं काम करायचं, आतून भारतीय संविधान कसं नष्ट होईल असं काम करायचं. राजा ठाकूर म्हणून ह्या माओवाद्याला आपल्या सैनिकांनी ठार केलं, परंतु काय चालू होता? देशभक्ती युवा मंच. नावच बघा, देशभक्ती युवा मंच. अशा अनेक उदाहरणं आहेत. आताच काही महिन्यांपूर्वी प्रशांत कांबळे म्हणून त्याचं टोपण नाव त्यांनी काय दिलं होतं? लॅपटॉप म्हणून त्याचं नाव दिलं होतं. त्याचं टोपण नाव लॅपटॉप. प्रशांत कांबळे म्हणून ह्या व्यक्तीला देखील काही दिवसांपूर्वी आपण ठार केलेलं आहे.
अशा पद्धतीने सभापती महोदया, अशा फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून या आपल्या भारतीय संविधानाच्या नुसार चाललेलं आपलं सरकार या कुठलाही एस्टॅब्लिश सरकारला तिथे पॅरालाइज करायचं असं त्यांचा उद्देश आहे. अजून एक उदाहरण आहे सभापती महोदया, आणि ह्याच्या मार्फत आपल्याला कळेल की आपला कायदा हा का गरजेचा आहे. सभापती महोदया, एक प्रकरण घडलं, एक माओस्ट आपण पकडला. कुठे पकडला? जंगलामध्ये एखाद्या माओस्टना भेटायला गेलेली व्यक्ती. ही व्यक्ती कोण? ह्याचं टोपण नाव म्हणून आहे, याला प्रत्यक्ष कोणी घेऊ नये, नाही त्यांनीच दिलेलं त्यांचं नाव आहे. साईबाबा म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी, टोपण नाव, कारण शेवटी हे स्वतःच्या नावाने ऑपरेट करत नाही, टोपण नाव म्हणून. कोण होती ही व्यक्ती? ही व्यक्ती कोण होती? अतिशय गंभीर विषय आहे. ही व्यक्ती कोण होती? दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश लिटरेचरची HOD होती. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीची HOD होती, हेड ऑफ डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी. आणि संबंध कोणाशी? थेट नक्षलवाद्यांची. सभापती महोदय, आपण ह्याला पकडलं, आपल्या बहादर पोलिसांनी, सैनिकांनी ह्याला पकडलं, ह्याला आपण अरेस्ट केलं. परंतु शेवटी काय झालं? ही व्यक्ती थेट कुठे व्हायोलन्स करायची नाही, ही व्यक्ती थेट कुठे रक्तपात स्वतः करायची नाही, भाषणं करायची किंवा एखाद्या ठिकाणी स्टेजमध्ये कार्यक्रम घेऊन तिथे किंवा कदाचित युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे विद्यार्थ्यांना एकत्र करून तिथे विचार तिथे स्प्रेड करायचे, पण व्हायोलेशन नाही. आणि म्हणून UAPAचा आपला जो कायदा थेट व्हायोलेशन नसेल तरच UAPA कायदा लागू होतो. शेवटी 2024ला कोर्टाने त्याला सोडून दिलं, पण त्याला कायदा तो लागू झाला नाही. एक नक्षलवादी असलेली व्यक्ती, युनिव्हर्सिटीमध्ये HOD म्हणून काम करणारी व्यक्ती, त्याला आपण पकडलं जंगलामध्ये, सगळं सापडलं त्याच्या घरामध्ये. हे जे मी संविधान दाखवलं त्यांचं, या डॉक्युमेंट सकट नक्षलवाद कसं वाढवायचा, कसं त्या एस्टॅब्लिशमेंट वाढवायची, हे सगळे डॉक्युमेंट त्याच्याकडे सापडले, सगळे पुरावे सापडले. परंतु UAPAच्या अंडर तुम्ही कायद्याच्या अंडर कारवाई कशी करताय? तर व्हायोलन्स कुठे आहे? त्याला सोडून द्यावं लागलं. नंतर तो 2 महिन्याने तो हार्ट अटॅकने मेला, ती गोष्ट वेगळी, पण सोडून द्यावं लागलं. सभापती महोदया, म्हणून कायदा अत्यंत गरजेचा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये आपण सभापती महोदया, कुठेही राजकारण नाही. कायदा तयार करत असताना समितीने जो इथे अहवाल दिलाय, त्या अहवालामध्ये मी सगळ्या समिती सदस्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या सूचना देखील समिती सदस्यांनी इथे दिल्या. आणि त्या सूचनांचा विचार करून, त्या सूचना ह्याच्यामध्ये अंगीकृत करून आपण हा कायदा तयार केला आहे. आता हा कायदा तयार करण्यासाठी काय तरतुदी आहे? पहिल्यांदा आपण जी व्याख्या आहे, आपण कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, या व्याख्येत कोण बसतं? या व्याख्येमध्ये कोण बसतं? सभापती महोदया, ज्यांचं CPI माओशी थेट कनेक्शन आहे, ज्यांचा या संविधानावरती विश्वास आहे, त्यांच्या या माओच्या संविधानाच्या नुसार जे कारवाई करतात, अशा ज्या अंगीकृत संघटना आहेत, अशा ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा ह्या संघटना म्हणजे कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, अशांनाच हा कायदा लागू आहे. दुसरी गोष्ट, ह्या कायद्यानुसार आपण कुठल्याही एका व्यक्तीवरती आपण कारवाई करू शकत नाही. आणि कशा करताय? ह्या संघटना फक्त बॅन करण्यासाठीच्या आहे. प्रोसेस काय आहे सभापती महोदया? बॅन करत असताना म्हणजे एखादं सरकार समजा असं जे आपण ॲलिगेशन होत आहे की सूडबुद्धीने वागत असताना आम्हाला बॅन केलं जाईल, पण हे थेट अधिकार सरकारला नाही. सरकार पहिले त्याला नोटिफाय करेल, जी काही संघटना असेल त्या संघटना नोटिफाय करेल. नोटिफाय केल्याच्या नंतर मी एक गोष्ट देखील अधोरेखित करेन की आपल्या अगोदर 4 राज्यांनी हा कायदा तयार केलेला आहे, आणि त्या 4 राज्यांच्या मध्ये ऑलरेडी याची कारवाई चालू आहे. आणि ही कारवाई करत असताना त्यांनी ज्या ज्या संघटनेला तिथे बॅन वगैरे केलेला आहे. आणि परंतु आपल्या राज्यामध्ये आपण हा कायदा करत असताना आपण ह्याच्यामध्ये सल्लागार मंडळ आपण तयार करतोय. म्हणजे थेट कुठलंही सरकार कुठल्याही संघटनेला बॅन करू शकणार नाही. नोटिफाय केल्याच्या नंतर ते सल्लागार मंडळ करेल. ह्याच्यामध्ये आपण हायकोर्टचे जज
म्हणजे सिटिंग जज किंवा रिटायर्ड जज, डिस्ट्रिक्ट जज आणि PP अशा तिघांची हे मंडळ असेल आणि त्यांनी ह्याला अप्रुव्हल केल्याच्या नंतरच आपण ती संघटना बॅन करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या एका व्यक्तीवरती आपण हा बॅन आपण आणणार नाही आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही एका संघटनेवरती सूडबुद्धीने वागायचा प्रश्न येणार नाही, संपूर्ण अधिकारच नाही. ज्याला मंडळ ह्याला मंजुरी देईल, ज्याला मंडळ त्याच्यामध्ये सगळी खात्री करेल, त्याच्यामध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडनं सगळे डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करावे लागतील. ती संघटना कशा पद्धतीने CPI माओशी जोडलेली आहे हे पुरावे द्यावे लागतील. कसं त्यांचं कार्य चालतं त्यांनी. बरं, एखाद्या संघटनेने समजा सरकारच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन केलं आणि म्हणून त्याला संघटनेला बॅन करून टाकलं असंही नोटिफाय करता येणार नाही. त्यांचं थेट CPI माओशी संबंध असला पाहिजे, ते एस्टॅब्लिश झालं पाहिजे. आणि ते मंडळ शेवटी कागदपत्र तपासणार ना. सरकारच्या विरोधामध्ये कोणी एखादी मोर्चा काढला म्हणून हे मंडळ त्याला मंजुरी देणारच नाही ना. म्हणून सभापती महोदया, हा कायदा करत असताना कुठलाही राजकीय हेतू नाही. आपल्या ह्या देशामध्ये जो नक्षलवाद आहे, तर नक्षलवादाचे 2 रूप मगाशी मी सांगितले, जंगलामधला नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद. हा शहरी नक्षलवाद, जंगलामधला नक्षलवाद आपण संपवत आणलेला आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यावेळेस तिथे केलेल्या कारवाया आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्या संबंध भागामध्ये आपले जे सैन्य आहे तिथे अतिशय उत्तम काम करून त्यांनी जंगल नक्षलवाद संपवलेला आहे. पण अर्बन नक्षलवाद हा संपवण्याकरता हा कायदा अतिशय गरजेचा आहे. म्हणून सभापती महोदया, आज ह्या कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या संघटना संपूर्ण म्हणजे त्यांच्यावर बॅन येणं हे अत्यंत आवश्यक आहे. सभापती महोदया, हा कायदा अन्य 4 राज्यांनी लागू केलेला आहे. केंद्र सरकारने अशा संघटना कुठे कुठे कुठल्या कुठल्या राज्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत अशी एक यादी तयार केलेली. मी याची यादीची संख्या वाचून दाखवतो. आंध्र प्रदेशमध्ये अशा 19 संघटना आहेत. बरं, आंध्र प्रदेशने हा कायदा पारित केलेला आहे आणि त्यांनी 7 संघटनेवरती बॅन आणलेला आहे. बिहारमध्ये 24 संघटना आहेत. मध्य प्रदेशमध्ये 2 संघटना आहेत. झारखंडमध्ये 14 आहेत. त्यांनी देखील कायदा केला, त्यांनी 14 त्यांनी बॅन केले. त्यानंतर केरळमध्ये 19 संघटना आहेत. तेलंगणामध्ये 29 संघटना आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये 7 बॅन केले. छत्तीसगडला 11 आहेत, त्यांनी 11च्या 11 बॅन केले. महाराष्ट्रामध्ये सभापती महोदया सर्वात जास्त 64 संघटना आज कार्यरत आहेत. ज्या भारतीय संविधानावरती विश्वास ठेवत नाहीत, ते ह्या माओच्या ह्या संविधानावरती विश्वास ठेवतात. अशा 64 संघटना ह्या आज महाराष्ट्रामध्ये आज कार्यरत आहेत. आपण त्यांच्यावरती काही करू शकलो नाही. या उलट अन्य राज्यांनी ज्या संघटनांना बॅन केलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये बॅन नसल्यामुळे हे आपल्याकडे शिरकाव करतायत. अन्य राज्यातून हे आपल्याकडे शिरकाव करतायत. म्हणून सभापती महोदया, आज महाराष्ट्रामधील हा जेव्हा कायदा पारित होईल, अशा संघटना ज्या आपल्या संविधानासाठी घातक आहेत, अशा संघटना ज्या आपल्या नागरिकांसाठी घातक आहे, म्हणूनच नाव आहे की विशेष जनसुरक्षा कायदा, विशेष नागरी सुरक्षा कायदा, ही नागरिकांच्या संरक्षणासाठीचा, आपल्या संविधानाच्या संरक्षणासाठीचा हा कायदा आहे. म्हणून सभापती महोदया, मी आपल्यामार्फत सभागृहामधील सर्व सदस्यांना मी विनंती करेन की आपण आज हा कायदा सर्वांनी एकमताने मंजूर करावा, अशी मी आपल्यामार्फत सभागृहाला विनंती करतो. धन्यवाद.